स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलूसच्या चांग भलं ज्वेलर्स मध्ये। आता मिळवा 1000 मध्ये 10,000चे दागिने, अटी लागू। जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भलं ज्वेलर्स सोबत। सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग भलं ज्वेलर्स, मेन रोड, नागोबा मंदिर समोर, पलूस, जिल्हा सांगली। 416 310। राहुल मोरे 84 21 56 1207। पलूस शहरात 75व्या संविधान दिनानिमित्त संविधान रॅली उत्साहात। भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने पलूस शहरात भव्य संविधान सन्मान रॅली काढण्यात आली। नवीन पलूस एसटी स्टँड ते हुतात्मा स्मारक पर्यंत अत्यंत उत्स्फूर्तपणे रॅली निघाली। भारतीय संविधानाचा विजय असो, हम सब एक है, भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमला। लोकशाही संवर्धन समिती पलूस तालुक्याचे निमंत्रक डॉक्टर अमोल पवार, मारुती शिरतोडे, शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख विनायक गोंदिल, डॉक्टर BN पवार, शिवाजी रावळ, हिम्मतराव मलमे, बाळासाहेब चोपडे यांनी संविधान सन्मान रॅलीचं नियोजन केलं। गावातील विविध सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी, लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर पलूस व विष्णू दिगंबर शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक या रॅलीत सहभाग घेतला होता। पलूस पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकाऱ्यांनी रॅलीसाठी ट्रॅफिकचे उत्तम नियोजन केलं। संविधान सामना रॅलीचा समारोप हुतात्मा स्मारक पलूस येथे झाला। आपल्या भागातील स्वतंत्र लढ्यात सहभागी झालेल्या सर्व क्रांतिकारकांना अभिवादन करून विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली। संयोजक डॉक्टर अमोल पवार यांनी संविधान म्हणजे सर्व मानवतावादी विचारांची एक आदर्श आचारसंहिता आहे असं मत मांडलं। संविधान हे फक्त काही जातीपुरते किंवा आरक्षणपुरते संकुचित नसून भारत देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांच्या कल्याणासाठी, त्यांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी खूप महत्त्वाचा आहे। तसेच संविधानातील आदर्श तत्वाप्रमाणे जर आपण मार्गक्रमण करीत राहिलो तर संपूर्ण जगात सर्व लोकांची आणि देशाची प्रतिष्ठा व मान सन्मान वाढेल, जे की आपल्या संविधानाचे अंतिम ध्येय आहे। मारुती शिरतोडे, ॲडव्होकेट KD कांबळे, नितीन खारकांडे, नंदकुमार हत्तीकर, विनायकराव गोंदिल, सर्जेराव सूर्यवंशी व रवींद्र येवले, डॉक्टर BN पवार, ॲडव्होकेट दीपक लाड यांनी मनोगत व्यक्त केली। संदीप नाझरे, हिम्मतराव मलमे, बाळासाहेब चोपडे, दीपक पवार, हारून मखदूम, BR जाधव, रेखा पाटील, राम चव्हाण उपस्थित होते। या देशाचे नियम कायदे करण्यासाठी जी संविधान सभा अस्तित्वात आली, या संविधान सभेनं 3 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 एवढ्या मोठ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये 2 वर्ष 11 महिने 17 दिवस जगातल्या 60 पेक्षा जास्त देशांचा अभ्यास करून या देशाचं जगातील सर्वात मोठं लिखित संविधान तयार केलं। हे संविधान तयार करण्यामध्ये या देशामध्ये 389 सदस्यांची जी संविधान समिती होती, त्याचे अध्यक्ष होते